आपल्याला एक टॉपिक विचारला जातो ज्याचं नाव आहे अँगल बिटवीन द टँजंट. 5 मार्काचा क्वेश्चन कंपल्सरी राहतो. ठीक आहे. 5 मार्क कशा पद्धतीने ॲक्युरेटली मिळवता येतील असा भर घालायचा M3 काढण्यासाठी. फक्त प्रश्न अर्धवट सोडायचा अशाला मार्क पडत नाही. तुम्हाला करेक्ट सोडवावा लागेल. तुम्ही कोणताही प्रश्न घ्या, तुम्ही वरून 2 घ्या, इकडून 1 घ्या, पण करेक्ट सोडवा. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, करेक्ट सोडवावं लागेल. तो मग अशा पद्धतीने आपण काय करत असतो. आपल्याला आता काय करावं लागणार आहे, आपण एक प्रश्न घेणार आहोत. एक टॉपिक आहे आपला अँगल बिटवीन द टँजंट. अँगल बिटवीन द टँजंटच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागत असतं, सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पोझिशन वेक्टर. कोणता? पोझिशन वेक्टर. आणि पोझिशन वेक्टर कसा असतो बरं का, जर तुम्ही पोझिशन वेक्टर बघायला गेलात तर जनरली पोझिशन वेक्टर आपण आरने दाखवत असतो. तो असतो XI प्लस YJ प्लस ZK. हा आपला पोझिशन वेक्टर असतो. ठीक आहे. तो हा पोझिशन वेक्टर आहे. या पोझिशन वेक्टरमध्ये तुम्ही XYZच्या व्हॅल्यू जर का टीच्या टर्ममध्ये टाकल्या तर हा परफेक्ट पोझिशन वेक्टर एक बनून जाणार आहे. आणि हा पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह जर समजा आपण घेतला, या पोझिशन वेक्टरचा डेरिव्हेटिव्ह जर समजा आपण घेतला तर तो आपल्याला टँजंट देऊन देईल, स्लोप देऊन देईल. ठीक आहे. तर मी जे पण बडबड केली आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची बात काय होती की हा एक पोझिशन वेक्टर आहे. दिलेल्या उदाहरणामध्ये मला काय म्हणतोय, टू फाइंड द टँजंट टू दी कर्व. टू फाइंड द टँजंट टू दी कर्व. तुम्हाला टँजंट फाइंड आउट करायला लावलेला आहे. तुम्हाला T1 आणि T2 फाइंड आउट करायला लावलेला आहे. पॉईंट कसं दिलं आहे बघा, T=1 आणि T=-1. बघू आपण. तर आपण काय करणार आता बघा, हा जो पोझिशन वेक्टर आहे R, त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू मला ज्या दिलेल्या आहेत x=t, y=t², z=t3, हे उचलून आपण याच्यामध्ये पुट करूया. म्हणजे असं होऊन जाईल बघा. तर एक्सच्या ऐवजी मला एक्सची व्हॅल्यू मला T दिलेली आहे. तर एक्सच्या ऐवजी जर मी T ठेवला इथं तो T होऊन जाईल. वायची व्हॅल्यू T² दिली, वायच्या ऐवजी T² ठेवला तो हा T² J होऊन जाईल. झेडच्या ऐवजी T³ आहे तो T³ करा, K होऊन जाईल. अशा पद्धतीने हा परफेक्ट एक पोझिशन वेक्टर बनून जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? तो हा एक परफेक्ट आपला पोझिशन वेक्टर बनून जात असतो. आता आपल्याला काढायचं आहे टँजंट. आपल्याला टँजंटचं इक्वेशन बनवायचं आहे. तो टँजंट व्हॉट? टँजंट काय असतो, डेरिव्हेटिव्ह dr/dt. बघा, हा जो पोझिशन आहे, पोझिशन वेक्टर आहे, परफेक्ट पोझिशन वेक्टर, त्याचा जर का डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू तुम्ही T घेतला, तर तुम्हाला काय भेटेल, टँजंट भेटेल. तुम्हाला काय भेटेल, टँजंट. मग आता मी काय करतो बरं का, ही जी काही प्रत्येक टर्म आहे बघा, मी असं लिहितो d/dt ऑफ आरची व्हॅल्यू किती आहे, T² J प्लस T³ K. या पद्धतीने आपले जे काही आहे हे टीचं इक्वेशन झालेलं आहे. मग आता आपण काय करणार, मला टँजंट फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार बघा, चेक करा. तो आयला चिटकून असताना हा T आहे आणि आता तुम्ही सेपरेट लिहू शकता बघा. सेपरेट करा. सेपरेट कसं करणार, d/dt ऑफ T I कॅप. ठीक आहे ना, असं करा. प्लस d/dt ऑफ T² J चालेल, प्लस d/dt ऑफ T³ K. का तुम्हाला समजलं नाही का? ठीक आहे. मग आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह कसा घेता बघा, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू T, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असतो, तर टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू T काय असणार, 1. तो 1 लिहिला काय नाही लिहिला काय तरी चालेल, पुढचा आहे जसा तसा. प्लस T² चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x राहतो, T² चा काय राहील 2T, तो 2T J. आणि तर T³ आहे म्हटल्यावर ते काय 3T² K. अशा पद्धतीने हे असतं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तो जो टँजंट वेक्टर आहे तो कसा बनला, I प्लस 2T J प्लस 3T² K. अशा पद्धतीने आपला टँजंट वेक्टर बनलेला आहे. आता हा टँजंट वेक्टर तुम्हाला काढायला लावला त्यांनी, तो टँजंट वेक्टर तुम्ही काढला. परंतु जो टँजंट वेक्टर आपला बनलेला आहे, आता जो टँजंट वेक्टर आपला बनलेला आहे, तो टँजंट वेक्टरमध्ये तुम्हाला काय करणं आहे, तुम्ही पॉईंट टाका ना. कारण तुमच्याकडे पॉईंट आहेत बघा. कोणकोणते पॉईंट आहे तुमच्याकडे T=1 दिला आहे बघा. कुठे गेला हा बघा, तुमच्याकडे T=1 हा एक पॉईंट दिला आहे आणि T=-1 एक पॉईंट दिला आहे. जर ते तुम्हाला टीच्या 2 किमती देत आहेत तर टँजंटचे इक्वेशन बी 2 बनवून जातील. मग कसं, सो पुट टीची व्हॅल्यू पहिल्यांदा मी 1 टाकतो आणि दुसऱ्यादा मी टीची व्हॅल्यू काय टाकतो, T=-1 टाकतो. जसे मी तुम्ही या टँजंट वेक्टरमध्ये टाकणार तर T= हे बघा, तो इथं मला दिसतोय I. इथं काही टीची टर्म नाही, जसं तसे I येऊन जाईल. परत तुमच्या लक्षामध्ये दिली तर टीची व्हॅल्यू दिली 1, तर 1 ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला टीची व्हॅल्यू 1 टाकायची. सो 2 × 1 J, 3 × 1² K. तो आता जो पण आपला हा टी वेक्टर जो बनतोय तो I वेक्टर प्लस बे 2 J प्लस हा एकाचा वर्ग 1 झाला, 3 1 3 K. हा लक्षात, हा झाला आपला टी वेक्टर. हे बघा ना, हा याच्यामध्ये कोणी टी नाही आहे. तुम्हाला टीच्या ऐवजी हे जे पण आपलं वरचं इक्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये जिथे T असेल तिथे 1ची व्हॅल्यू टाकायची. बघा, टीची व्हॅल्यू काय टाकायची, 1. पण आता I मध्ये कुठे टी नाही आहे, जसं तसं येऊन जाईल तो, बरोबर. 2T म्हटल्यावरती 2 × टीची व्हॅल्यू 1 ठेवून देतो मी, कारण की टीची व्हॅल्यू 1 ठेवायला होते J प्लस 3T² म्हणतोय, 3 जसा तसा टीची व्हॅल्यू 1 टाकणार, 1² K. समजते. तो I जसा तसा येणार, बे 1 हा J. 3 एकाचा वर्ग असतो 1, 3 1 3, हा झाला तुमचा टी वेक्टर. हा T1 झाला. हा काय झाला, T1.
कारण की पहिला पॉईंट मी टाकला त्यामुळे हा T1 झाला आपला. आणि इकडे जर तुम्ही आलात तो T = -1 म्हणतोय, म्हणजे तुमच्याकडे दिलेलं जे इक्वेशन आहे त्यामध्ये टीची व्हॅल्यू -1 टाका. तो नवीन तुम्हाला टँजंट भेटलं ज्याला मी T2 म्हणतो. आय कॅपमध्ये कुठे टी नाही म्हणून आय कॅप जसं तसं राहील. 2 × टीची व्हॅल्यू किती आहे -1 हा जे कॅप झाला. 3 × टीची व्हॅल्यू किती आहे -1² हा के कॅप झाला. ठीक आहे. तो T2 किती येतोय T2 बरोबर आय कॅप हे बे के बे -2 जे कॅप -3 के कॅप. असं का झालं बघा, हा प्लस होईल. काय होईल प्लस? का बरं? कारण की -1² पॉझिटिव्ह 1 असतो. तो 3 1 3 या पद्धतीने होऊन जाईल. तो हा झाला आपला T2. हा काय झाला T2. तर तुम्ही दोघं टँजंट फाइंड आउट केलेले आहे. पण आता दिलेल्या उदाहरणामध्ये त्यांनी फक्त तुम्हाला टँजंटच फाइंड आउट करायला लावलेला असतो, म्हणजे टँजंटच फाइंड आउट करायला लावलेला आहे. परंतु तुम्हाला म्हणणार या दोन टँजंटमधला अँगल काढा. फाइंड द अँगल बिटवीन दी 2 टँजंट्स. समजते का टँजंट कसे काढले? तो T1 आला T2 आला, या दोन टँजंटमधला जर का तुम्हाला अँगल काढायचा असेल तर आता मी अँगल त्यांनी म्हटलेला नाही आहे, पण मी तरी तुम्हाला काढून दाखवतो अँगल बिटवीन देम. सो देअरफॉर अँगल बिटवीन T1 अँड T2. तर T1 आणि T2 मधला अँगल कसा काढतात त्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन आहे. अँगल बिटवीन दी T1 अँड T2 थिटा इज टू कॉस इनवर्स. काय तो? थिटा इज टू कॉस इनवर्स ऑफ T1 × T2 डॉट प्रोडक्ट आहे त्यांचा, डिवाइड बाय T1 × T2 डॉट प्रोडक्ट आहे त्यांचा. T1 त्याचा मॅग्निट्यूड T1चा इंटू T2 त्याचा मॅग्निट्यूड. आता हे जे मी केलेले आहे याला आपण कशा पद्धतीने करतो बघा. तुम्हाला T1 T2चं मागे शोधलेलं आहे तुम्ही. आता मला थिटा फाइंड आउट करायचं कसं करतो. थिटा इथपर्यंत ओके आहे. कॉस इन्व्हर्सबद्दल पण तुम्हाला टेन्शन नाही. हा ब्रॅकेट जर आपण मोठा करून टाकूया, हा छेदचं पण आपण टाकून देऊया. आता तुम्ही बघा T1 आणि T2 म्हणतोय, तर T1 काय आपल्याकडे आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप हा झाला आपला T1. आणि T2 काय आपल्याकडे आय कॅप -2 जे कॅप प्लस 3 के कॅप. इथपर्यंत ओके. आणि बघा इथं काय म्हणलेलं बरं का, याची मॅग्निट्यूड काढायला लावलेली. तो मॅग्निट्यूड कशी काढता माहीत तुम्हाला? अंडर रूटमध्ये हे जे कोइफिशियंट चिटकलेले आहेत ना बघा, आयला कोण आहे 1चा वर्ग, 2ला कोण आहे 2चा वर्ग, केला कोण आहे 3चा वर्ग. समजते का तुम्हाला? इकडे बी तेच करा. 1ला कोण आहे 1चा वर्ग, -2चा वर्ग प्लस 3चा वर्ग. अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल बाळांनो. तर तुम्ही हे डॉट प्रोडक्ट तुम्ही वेक्टरमध्ये बी करू शकता, पण सोपं आहे. पहिले तुम्ही बेसिक शिकून घ्या, मग कॅल्क्युलेटरने करा. हे बघा आय × आय काय करायचं, आयला आयनीच गुणायचं. आय × आय 2 आयनी बाळा. आय × आय याचं उत्तर होऊन जातं 1. किती होऊन जातं? आपण वेक्टर शिकत आहोत. आय 1, आय × जे केला का 0, आय × दुसरं चिन्ह केलं का काय 0, जे 1, जे × के केला का 0. समजलं का? याला डॉट प्रोडक्ट म्हणतो. तो आय × आय किती होईल 1. पुढे चाल 2j × -2j तुम्ही काय म्हणणार -4jचा स्क्वेअर. -4jचा साधी सरळ बेरीज आहे ना, -4jचा स्क्वेअर. पण जे स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार तुमच्याकडे 1. -4 येईल. किती येईल ते जे मरू द्या रे, त्याची व्हॅल्यू 1च राहते. तर तुम्ही -4 हे बाकीचे कोइफिशियंट घ्या, फक्त जे मरू द्या तिकडे. समजते का तुम्हाला? 1 - बे दुने 4 हा केचा के सोबत विषय करा. 3 × 3 9 हा झाला 9. समजलं? अंडर रूटमध्ये पॉझिटिव्ह 9 ना बाळा. इथं बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आपण करू आता 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. सेम इकडे बी तेच येईल. 1चा वर्ग 1 -2चा वर्ग बी 4, 3चा वर्ग 9. आता बघा थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मधून 4 गेला -3, 9 मधून मायनस म्हणजे येईल 6. आणि इकडे बघा बरं काही सोप 1 आणि 4 5, 5 आणि 4 14 हा 14. आणि इथे बिकाला अंडर रूट 14. तो 2 अंडर रूट आहे. याचा अर्थ काय झाला? कॉस इन्व्हर्स ऑफ 2 अंडर रूट आहे म्हणजे तो अंडर रूटच गायब होऊन जातो. 6/14 हे तुमचा अँगल बिटवीन देम असणार. हे तुमचं काय असणार? अँगल बिटवीन देम. तुम्ही त्याला कमी करू शकता. थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 6च्या निम्मा 3, 14च्या निम्मा 7, 3/7 आन्सर येऊ शकतं आपलं. आलं का लक्षामध्ये? तो अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर काढायचं असतं. हो सर. फाइंड द अँगल बिटवीन द टँजंट. तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलेलं आहे बघा, डायरेक्टली छापून दिलेला आहे. पोझिशन वेक्टर जनरली आपला x i कॅप प्लस y j कॅप प्लस, ठीक आहे ना, x i कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप असा दिलेला असतो. पण त्याने r वेक्टर तुम्हाला डायरेक्ट दिला इन द टर्म ऑफ t. तुम्हाला टी मध्ये रूपांतर करायचं असतो ना आरला, त्याने ऑलरेडी दिलेला आहे ना तुम्हाला. मग तुम्ही काय करणार आता? आन्सरचा बाण मारा आणि तो आर वेक्टर परत लिहून टाका. आर वेक्टर इज इक्वल टू व्हॉट? t³ प्लस 2 i कॅप प्लस 4t - 2 j कॅप. ठीक आहे, हा जे रे हां प्लस 2tचा स्क्वेअर -60 ठीक आहे k
के कॅप. ओके का इथपर्यंत? आता तुम्हाला काय करणं आहे माहिती आहे का, हा आपला आर व्हेक्टर आहे. जर या आर व्हेक्टरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला तुम्ही तर तुम्हाला टँजंट व्हेक्टर भेटेल. काय भेटेल? तर देअरफॉर आपण काय करणार, डी आर बार बाय डी टी टँजंट घ्या, डी बाय डी टी ऑफ टीचा क्यूब प्लस 2 आय कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ 40 मायनस 2 जे कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ 2t स्क्वेअर मायनस 60 के कॅप. समजतंय? ठीक आहे. चलो मग आता आपण काय करणार बरं का, बघा तुम्ही जर का डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेला तर बघा ना, टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल? 3t स्क्वेअर. हा दोन कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो? 0. मी लिहत नाही, हा आय कॅप झाला. प्लस 4tचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल? 4. आणि 2 जे ना कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार नाही, तो हा 4j प्लस 2tचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे प्लस 2 दुना 4 आणि टीचा डोक्यावरती एक मायनस वन लिहत नाही मी. 60चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? फक्त 6. या अख्ख्या काय आहे? के बार. या समजते का नाही? ठीक आहे. तर हा के बार झाला. एकदा आपल्याला प्रश्न व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे बरं का, इथं 60चा स्क्वेअर आहे का नाही बा एकदा. ठीक आहे ना, एकदा चेक करून घ्यायचं, चेक करून घ्यायचं, बाकी काही नाही. हा काय आला तुमचा टँजंट व्हेक्टर आला. कोणता आला? टँजंट वेक्टर 60 बरोबर. 2tचा स्क्वेअर आणि 60 बरोबर आहे. ठीक आहे. तर ओके, मग आता अशा पद्धतीने जर सांगितलं तुम्हाला इक्वेशन दिलेला आहे तो हा टी वेक्टर झाला. आता टीचे दोन व्हॅल्यू दिले, 0 दिला आहे आणि टी इज इक्वल टू 2 बी दिला आहे. तुम्ही दोघं व्हॅल्यू जर का पुट केल्या तर तुम्हाला दोन वेक्टर भेटतील ना बाळांनो. T1 बघा, T1 इज इक्वल टू काय? 3tचा वर्ग आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 40 मायनस 6 के कॅप. याच्यामध्ये आपण टीची व्हॅल्यू पहिल्यांदा काय टाकूया? टीची व्हॅल्यू 0 टाका. टीची व्हॅल्यू जशी तुम्ही 0 टाकणार तर T1 काय येईल बरं का? हा झाला 0. इथे हा काय येईल बघा, हा 0 होऊन जाईल ना. दुसरा काय येईल? 4j. इथं टीची व्हॅल्यू 0 जर टाकली तर बघा 40 0 होऊन जाईल, पण मायनस 6 उरेल ना, मायनस 6 के बार. नाही समजलं वाटतंय? हे बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की टीची व्हॅल्यू 0 टाकायचं, टी कट झाला इकडचा पार्ट. इथं 40 कट होईल पण मायनस 6 तर उरेल ना. हां, मग 4j जसा तसा आला आणि ते येईल मायनस 6k. हा झाला T1 वेक्टर. हा काय झाला? T1 रे. तर आता इथं आपण T2 काढणार. T2 वेक्टर काय येईल बरं का? 3tचा वर्ग आय कॅप प्लस 4j कॅप प्लस 40 मायनस 6k कॅप. ठीक आहे. आता तुम्ही जर का समजा टीची व्हॅल्यू इथं दुसरा पॉईंट टाकायचे, काय दुसरा पॉईंट तुमच्याकडे? 2. तर टीची व्हॅल्यू तुम्ही 2 जर टाकला तर आन्सर काय येईल बघा? 3 इंटू 2चा वर्ग आय कॅप प्लस 4 इंटू जे कॅप 4 इंटू 2 मायनस 6 केचा कॅप. तो T2 काय येतो बघा? हे झाले 2चा वर्ग म्हणजे 4. 4 त्रिक 12 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस हे बघा 4 दुने झाले 8. 8 मधून 6 गेले 2, ह्या 2 के कॅप होईल. समजलं का? हा इक्वेशन झाला तुमचा काय? दुसरा. हा झाला पहिला. तो T1 भेटला, T2 भेटला. तुम्हाला याच्यामधला अँगल काढायचा आहे. मग अँगल आपण मागच्या पेजवर काढू कॅल्क्युलेटरमध्ये. तर याच्यामधला अँगल काढण्यासाठी तुमच्याकडे एक्सप्रेशन पण आहे काय बरं का? थिटा बिटवीन दिस कॉस इनवर्स ऑफ T1 डॉट T2. आपण आता इथे रिकामा चाळे न करता डायरेक्टली आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये काढूया. अंडररूटमध्ये काय काय? अंडररूटमध्ये काय काय बरं का? आयला चिटकून असणारा आहे का तो? आयला चिटकून नाही, तो 0चा वर्ग. जेला चिटकून असणारा कोण आहे? 4. तर आपण एक काम करू ना, T1 इंटू T2 लिहा. पहिले फॉर्म्युला लिहून घ्या बाळांनो. तेच म्हणतोय काय? तेच म्हणतोय. तो T1 इंटू T2 अंडररूटमध्ये. अंडररूटमध्ये काय? अंडररूट झाला. अंडररूट नाही करायचं, त्याला मॉड करायचा. मॉड काय करायचा? मॉड म्हणजे त्याची मॅग्निट्यूड. मॉड T1 मॉड T2 असं असतं ते. मॉड म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काढायची असते आपल्याला. मग आता आपण एक काम करूया, मागच्या पेजवर जाऊया. आपण एक काम करूया, मागच्या पेजवर जाऊया. तर मागच्या पेजवर जाणं काही जास्त अवघड नाही. हे बघा पान पलटवलं मी. तो T1 इज इक्वल टू किती आहे? T1 इज इक्वल टू किती आहे? 4j मायनस 6k. 4j मायनस 6k. T2 काय? T2 काय? 12 आय कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. आलं लक्षात? चलो, तो T1 आहे, T2 आहे. लागा कामाला. कामाला लागणं म्हणजे उदाहरण सोडवायला लागणं. कॉस इनवर्स ऑफ T1 इंटू T2 4j मायनस 6k डॉट 12 आय कॅप प्लस 4j कॅप प्लस 2k कॅप. हे मला तोंडीही सोडवता येतं. याच्यामध्ये 0चा वर्ग प्लस 4चा वर्ग प्लस मायनस 6चा वर्ग. काय केलं मी माहिती आहे? आयचा कोएफिशियंट 0 आहे, 0चा वर्ग. जेचा कोएफिशियंट 4 आहे, 4चा वर्ग प्लस केचा कोएफिशियंट मायनस 6 म्हणून मायनस 6चा वर्ग. इकडे बी तसंच करा बाळांनो. आयचा कोएफिशियंट 12, 12चा वर्ग प्लस 4चा वर्ग प्लस 2चा वर्ग. 0 का म्हणत होता तू? 4 0 केला. नाही असं नाही करायचं. बोला, समजलं का?
हां थिटा इज इक्वल टू तुम्ही आता बघा जेला इथे जेला चिटकून जो याच्या त्याचा गुणाकार केला तरी आन्सर येऊन जातं जास्त दिमाग लावायचं गरज नाही पडत तुम्ही नाही तर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये सेव्ह करू शकता बघा इथे जे आहे ना हां जेवाला जेशी गुणाकार करा ना इथे बी 4 इथे बी 4 आहे 4 चौका 16 आई नाहीच आहे ना तिथं शून्य आहे ना तो 0 गुणिले 12 शून्य सर हे शून्य कसं काय आलं मला एकदा सांगा ना. कोणता आला हे बघ इथं जेची टर्म आहे आयवाली नाही कोणी नाही. आयचा कोएफिशियंट 0 आहे हा 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 ओके हां ओके. म्हणजे चला दुसऱ्याचं. आता के बघा आता केला इथं -6 आहे आणि केला 2 आहे तर -6 गुणिले 2 किती आले -12 आलं का लक्षात हां बाकीचं दुसरं घ्यायची गरजच नाही आय नाहीची तिथं हां आय नाहीची तो उदाहरण सोडवता जेव्हा आपल्याला झोप येते याचा अर्थ असा होतो की आपल्याला इंटरेस्ट बिलकुल बी नाही तो 0चा वर्ग 0 4चा वर्ग 16 प्लस 6चा वर्ग किती 36 इकडे या 12चा वर्ग 144 4चा वर्ग 16 प्लस 2चा वर्ग 4 अशा पद्धतीने तुम्ही आता थिटाची व्हॅल्यू काढून बघू कॉस इनवर्स ऑफ 16 मधून 12 गेले 4 16 प्लस 36 किती होईल 52 तो झाला 46 52 ना तो तोंडी कॅल्क्युलेटर ठीक आहे हां पुढे याचं किती लोक काय 10 आणि 4 164 हां चला हे सांगा याचा इकडचे आन्सर काढून दाखवा किती सांगणार तू कॉस इनवर्स ऑफ किती आन्सर येतं बघा तो अशा पद्धतीने 52 आणि 164 वरती 4 आहे म्हणजे इथं तुम्ही थांबून गेले तरी चालेल दिस इज युअर आन्सर दिस इज युअर आन्सर झालं ना